अंधजन मंडळाचे शंकरसेठ साबळे नेत्र रुग्णालय, प्रकल्प HV देसाई आय इन्स्टिट्यूट पुणे, सहाय्यता शंकरा आय फाउंडेशन. आपल्या डोळ्यांची योग्य काळजी घेण्यासाठी आता सोलापूरमध्ये एक विश्वासार्ह अत्याधुनिक सुविधा देणारे शहर व जिल्ह्यातील सर्वात मोठे नेत्र रुग्णालय उपलब्ध आहे. उद्याच्या 9 सप्टेंबरला महाराष्ट्रातल्या 59 जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण तात्काळ लागू करावं अशी मागणी घेऊन, फक्त ही मागणी जरी आमची असली तात्काळ लागू करा, तरी संविधानाने आणि सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2023ला तसा निकाल दिलेला आहे. त्या निकालाप्रमाणे त्या ठिकाणी जे आयोग महाराष्ट्रामध्ये नेमले गेले त्या आयोगाने सांगितल्याप्रमाणे आणि 1 ऑगस्ट 2024च्या निकालानंतर ज्या हरियाणा राज्याने, पंजाब राज्याने, आंध्रने, तेलंगणाने, कर्नाटक आणि तामिळनाडू त्या राज्यांनी जशी आरक्षणाची अंमलबजावणी उपवर्गीकरणाची तात्काळ लागू केली, तद्वतच या पुरोगामी महाराष्ट्रानं ही लागू करावं अशी आमची स्पष्टपणानं आग्रहाची मागणी आहे. त्या ठिकाणी बदर समिती नेमली महाराष्ट्र शासनाने या संदर्भात त्याचा अहवाल आला, परंतु आरक्षण मग लागू होण्यासाठी JR कुठं अडकळतोय हा आमचा सवाल थेट सरकारला आहे. आणि त्यामुळे सरकारची इच्छा आहे, सरकार या उपवर्गीकरणाच्या बाजूने आहे निश्चितच, परंतु अडचण आहे कुठं तर कोणीतरी ज्यांनी 75 वर्षामध्ये हे आरक्षण लुटलं, लाटलं, उठमळवलं ते या ठिकाणी सरकारवर दबाव टाकतात आणि मग दबावाला झुकू नका, अन्यायाला बळी पडू नका. या ठिकाणी मातंग समाज या 56 जातीला घेऊन ताकदीनं या सरकारच्या भूमिकेची पाठीशी आहे आणि आम्हीसुद्धा या देशाचे नागरिक आहोत. आम्हीसुद्धा उपेक्षा आरक्षणापासून वंचित आहोत, उपेक्षित आहोत. त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन या ठिकाणी हा उद्याच्या 9 तारखेचा मोर्चा संपन्न होतो. जे विरोध करतायत त्यांना तुम्ही काय सांगा? विरोध एवढा विरोधाला त्यांच्या अर्थ असला असेल तर त्याला बघा, ते काय म्हणतात की आम्ही शिकलो, आम्ही पुढे गेलो. अरे मग त्याला स्वातंत्र्याचा इतिहास तपाना. आम्ही स्वातंत्र्याच्या लढत बोलतो. गुन्हेगार जमात म्हणून शिक्का मारून घेतला. 52 सालापर्यंत इथल्या सेटलमेंटमध्ये आम्ही बंद होतो. मग कसं शिकायचं? आम्हाला 3-3 वर्षाच्या हाजऱ्या होत्या, तर कसं पुढे यायचे? त्याच्यानंतर आम्ही शिकलो ना, आता पुढे यायला लागलो ना, आम्ही जागृत झालो ना, मागा लागलो ना. 75 वर्ष तुम्ही खाल्लं, आम्ही जागर होत होतो. आता तर द्या ना त्या 59 जातीला. त्या ठिकाणी मान गारोळी, वलार या ठिकाणी अशा 14 जाती अनुसूचित जातीतल्या या सेटलमेंटमध्ये 52 सालापर्यंत बंद होत्या, स्वातंत्र्याच्या आधीपासून. त्याला 9 साली शाहू महाराजांनी हाजऱ्या बंद केल्या, 52 साली पंडित नेहरूंनी हे कुंपण तोडलं आणि मग आम्ही बाहेर प्रवाहात आलो. आणि मग आता शिक्षण आम्हाला कळू लागलं, समाज कळू लागला, अण्णाभाऊ कळू लागले, लहोजी वस्ताद कळू लागले, बाबासाहेब कळू लागले. आम्ही आता मागणी करतो, म्हणजे बाबासाहेबांना दिलं, संविधानाने दिलं ते द्या. म्हणजे बाबासाहेबांना दिलं फक्त तुम्हालाच दिलं असं नाही आहे. आणि एक समाज मागतोय, अरे एक समाज जागृत आहे, बाकी 56 जातीचं नेतृत्व करतो ना मात्र समाज. आणि मग तो नेतृत्व करत असताना जर आम्ही ही मागणी घेऊन त्या समाजाला साठी 56 जातीसाठी पुढं आलो, तर तुम्हाला काय वाटतं? आणि मग आणि हे म्हणतंय कोण? विशेष म्हणजे आता बघा, आता म्हणजे हे म्हणतंय कोण? ज्यांनी हे आरक्षण किती विकृतपणे लाटलं. एक या राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, त्यांनी आपल्या मुलीला बार्टीच्या शिक्षणाच्या सवलती घेऊन लाखो रुपयाच्या परदेशी शिक्षणाला पाठवलं. तो राजकुमार बडोले म्हणतोय त्या ठिकाणी त्या आरक्षण वर्गीकरण होणं चुकीचं आहे. दुसऱ्या एक IAS अधिकारी उत्तम खोबरोगडे नावाचा, त्या ठिकाणी त्यांनीसुद्धा बार्टीचे लाभ घेऊन आपल्या मुलीला परदेशात पाठवलं शिक्षणासाठी आर्थिक मदत घेऊन. म्हणजे आरक्षण असणाऱ्यांनीच लुटलं आहे, इथून सुद्धा त्यांनी त्यांच्या समाजापर्यंत पोहोचवलं नाही. शेवटच्या ही वस्तुस्थिती आहे. हा आमचा 2 नंबरचा विषय आहे. आधी आमच्या ताटातलं गाडो काढू, मग दुसऱ्याच्या माशा आखलो, अशा पद्धतीनं आम्ही नंतरसुद्धा आमची चळवळ त्या मुद्द्यावर आहेच. महात्मा फुले पुतळा, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, इथून पुढे येतो हा मोर्चा. ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच DD दर्पण न्यूजला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.